नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज आम्हाला गावाला जायचं होतं, तर आमचा प्लॅन जो आहे तो रात्री निघायचा होता. पण आमचा प्लॅन जो आहे तो अचानक चेंज झाला आणि आता आम्हाला दुपारीच जायचं आहे. आणि हे मला आत्ताच कळलेलं आहे 1 वाजता, की आत्ता मला 4 वाजता निघायचं आहे. कारण यांनी आज वर्क फ्रॉम होम घेऊन घेतलेलं आहे आणि मला सांगितलं पण नाही, मला आत्ता उठल्यावर सांगितलं आहे. आणि माझं असं होतं, की मला माहिती होतं आपल्याला रात्री निघायचं आहे, तर मी काही एवढं आज लवकर काही मी आपला टाईमपास करत करत सगळं सुरू होतं माझं. पण मग आता कळल्यावर मग लवकर लवकर केलं. याची अंघोळ वगैरे करून दिली. मी पण पट्टपट्ट अंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला. कारण माझं तर बिना जेवणाशिवाय होत नाही. हे यांचं चालून जातं, मला जेवण लागतं. मग मी माझं जेवण करून घेतलं. याला पण छान एक आलूचा पराठा करून दिला. याने पण तो खाऊन घेतला आणि मग पॅकिंगला सुरुवात केली. कपडे वगैरे मी आधी सगळे काढूनच ठेवले होते, फक्त बॅगमध्येच ते भरायचे होते. तर मग सगळं पॅक करून घेतलं आणि सामान नाही म्हणता म्हणता खूप सामान होऊन गेलं आणि निघालो. इथे याचा चष्मा याला घ्यायला गरजेचंच राहते, बिना चष्म्याचा तो निघत नाही. असे आमचे 2-4 चष्मे तोडून पण झालेले आहे. आम्ही एक्झॅक्टली 4 वाजता जे आहे ते हैदराबादवरून निघालो. आता निघाल्यावर सगळ्यात आधी तर पेट्रोल भरावंच लागेल, टाकी फुल करावं लागेल, तेव्हाच आम्ही जाऊ शकू. मग त्यासाठी पेट्रोल पंपावर घेतलं, पेट्रोल भरून घेतलं, हवा भरून घेतलं, सगळं चेक केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो. थोड्याच दूर आम्ही जात नाही तर यांना नाश्ता करायचा होता, यांना भूक लागली. मग एक व्हेज रेस्टॉरंट दिसलं, थोडंसं चांगलं होतं. मग तिथे गेलो. तिथे यांनी डोसा वगैरे खाल्ला आणि मग थोडे पुढे नाही गेलो तर युगीच झोपून गेला 15-20 मिनिटात. आणि मग मध्ये त्यानंतर संध्याकाळी तो उठला. मग आम्हाला वाटलं आम्ही लवकर पोहोचू, पण आम्हाला पोहोचायला थोडा उशीरच होणार होता. मग बाहेरच जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आम्ही 11:30ला वगैरे पोहोचलो. ओके, बाय.